नमस्कार. कल्पना करा, कुरुक्षेत्राचं विशाल रणांगण, 2 महाकाय सेना युद्धासाठी सज्ज आहेत. पण आज आपलं लक्ष या युद्धावर नाहीये. आज आपण त्या एका योद्ध्याच्या मनात डोकावणार आहोत, जो एका प्रचंड मोठ्या संकटात सापडला आहे. तो आहे अर्जुन. चला, त्याच्या मनातला हा विषाद, हे दुःख आपण जरा जवळून समजून घेऊया. हा प्रश्न बघा, जेव्हा कर्तव्य आणि भावनांमध्ये संघर्ष होतो तेव्हा काय निवडावं? खरं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांचेच आयुष्यात कधी ना कधी उभा राहतो, नाही का? अर्जुनाचं हे जे द्वंद्व आहे ना, त्याच्या मनात सुरू असलेला हा जो संघर्ष आहे, तो आपल्याला थेट त्याच्या मनस्थितीची ओळख करून देतो. चला, कर्तव्य आणि भावनांच्या या लढाईत तो नेमका काय विचार करतोय ते पाहूया. तर अर्जुनाच्या युक्तिवादाची सुरुवातच होते ती युद्धाच्या हेतूवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करून. त्याला वाटायला लागलंय की अरे, हा विजय मिळून तरी काय साध्य होणार आहे? हा विजय तर पूर्णपणे निरर्थक आहे. चला तर मग पाहूया भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला श्लोक क्रमांक 31. अर्जुन म्हणतो, न च श्रेयोनुपश्यावी हत्वा स्वजन मार्हवे न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च. बघा, या एका श्लोकात अर्जुनाची मनस्थिती किती स्पष्टपणे समोर येते. तो श्रीकृष्णाला अगदी थेट सांगतोय, हे कृष्णा, या युद्धात माझ्याच लोकांना, माझ्याच स्वजनांना मारून मला काहीही श्रेय मिळेल, काही चांगलं घडेल असं मुळीच वाटत नाहीये. आणि म्हणूनच मला आता विजयाची, राज्याची किंवा कोणत्याही सुखाची इच्छाच उरलेली नाहीये. म्हणजे अर्जुनाच्या मनावर दुःखाचा इतका खोल परिणाम झालाय की तो एक क्षत्रिय म्हणून आपलं कर्तव्यसुद्धा सोडायला तयार झालाय. त्याला असं वाटतंय की या रक्ताने माखलेल्या रणांगणावर लढण्यापेक्षा कुठेतरी जंगलात निघून जावं आणि एकांतात जीवन जगावं. विजयानंतर जे सुख मिळतं ते सुख आता त्याला सुख वाटतच नाहीये. आता अर्जुनाच्या निराशेचा पुढचा टप्पा येतो, आणि हा तर आणखीनच खोल आहे. त्याच्या मनात विचार येतोय की ठीक आहे, समजा मी जिंकलो, पण हा विजय मी साजरा तरी कोणासोबत करणार? कोणासाठी हवंय हे राज्य? आणि हाच विचार आपल्याला श्लोक क्रमांक 32 मध्ये दिसतो, जिथे अर्जुनाच्या प्रश्नाची तीव्रता आणखी वाढते. तो म्हणतो, किम नो राज्येन गोविंद किम भोगेर्जी वितेन वा येषामर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानीच. तो सरळ विचारतोय, हे गोविंदा, अरे आपण ज्यांच्यासाठी राज्य मिळवायचं म्हणतो, ज्यांच्यासाठी सुख आणि ऐश्वर्य हवं असतं, तेच आपले सगळे प्रियजन आज आपले प्राणपणाला लावून समोर उभे आहेत. आणि जर तेच राहिले नाहीत तर मग ह्या राज्याचा, ह्या सगळ्या भोगांचा, किंबहुना या जीवनाचा तरी काय उपयोग आहे? आणि आता आपण अर्जुनाच्या युक्तिवादाच्या अगदी भावनिक गाभ्याकडे येतो. आता तो एकेका प्रिय व्यक्तीचं नाव घेऊ लागतो, ज्यांच्याशी त्याला हे भयंकर युद्ध करायचं आहे. आता ऐकूया श्लोक क्रमांक 33 आणि 34. तो कोणाकोणाची नावं घेतो याकडे लक्ष द्या. त इमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहा मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि घनतोऽपि मधुसूदन. समोर रणांगणावर अर्जुनाला जणू आपलं अख्खं कुटुंब दिसतंय. गुरु आहेत, वडीलधारे आहेत, पुत्र, आजोबा, मामा, सासरे, नातवंड, मेहुणे सगळेच आहेत. आणि मग तो म्हणतो, हे मधुसूदन, जरी त्यांनी मला मारलं ना, तरीसुद्धा मी त्यांना मारू इच्छित नाही. विचार करा, त्याच्या शब्दांमधून प्रत्येक नात्याचं वजन कसं जाणवतंय. आणि मग येतो श्लोक क्रमांक 33, ज्यात अर्जुन आपला अंतिम निर्णयच जणू काही सांगून टाकतो. तो म्हणतो, अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किं नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन. बघा, हे किती प्रभावी आहे. अर्जुन म्हणतो, हे जनार्दन, मला जर तिन्ही लोकांचं राज्य जरी मिळत असेल ना, तरीही मी माझ्या या आप्तेष्टांना मारणार नाही. मग या पृथ्वीच्या लहानशा तुकड्यासाठी तर विचारूच नका. धृष्टराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्हाला नेमका कोणता आनंद मिळणार आहे? तर अर्जुनाने करुणेपोटी, या दुःखाने व्याकुळ होऊन आपली शस्त्र खाली ठेवली आहेत. पण त्याच्या या विशाल हृदयाच्या आणि या खोल दुःखाच्या पलीकडे जाऊन भगवान श्रीकृष्ण त्याला काय उत्तर देतील, हाच प्रश्न आपल्याला गीतेच्या खऱ्या ज्ञानाकडे, त्या अमृतवाणीकडे घेऊन जाणार आहे. अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला गीतेत पुढे मिळणारच आहे. पण असं ज्ञान सहजपणे आणि सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी एक उत्तम जागा आहे, आणि ती म्हणजे ज्ञानकोश. हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे, जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली यांसारख्या अनेक भाषांमध्ये आध्यात्मिक ज्ञान आपल्यासोबत शेअर करतो. आणि हो, लवकरच इतरही प्रमुख भाषा जोडल्या जाणार आहेत. आमचं ध्येय अगदी साधं आहे. सनातन धर्माचा हा जो कालातीत ज्ञानाचा ठेवा आहे, तो सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने प्रत्येकापर्यंत पोहोचवणे. आमच्या चॅनलवर आपल्याला काय काय मिळेल तर श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत,
ललिता सहस्रनाम, दैवतीन कुरल म्हणजेच देवाचा आवाज, महाराष्ट्रातील महान संत, बंगालचे संत आणि आदि शंकराचार्यांची दिव्य कथा, या सर्वांवर दररोज आपल्याला माहिती मिळेल आणि हे सगळं अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर आपल्याला आमचं हे कार्य महत्त्वपूर्ण वाटत असेल तर कृपया ज्ञानकोश चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमचा रोजच्या व्हिडिओबद्दल लगेच सूचना मिळतील. आणि हो, हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आणि समाजात लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, आपण सर्व मिळून सनातन धर्माचा हा ज्ञानाचा प्रकाश असाच अधिक तेजस्वी ठेवूया. धन्यवाद.